सेवा कराया प्रभु आलो आनंदे। तरी विश्वासे तुझ जवळी मज नित्य राहू दे। मज
ते ऐकण्याची संधी. आजच्या मननासाठी गणनाचं पुस्तक आणि त्याचा 14वा अध्याय, गणना 14 आणि त्याची 20 पासून मी आपल्या समोर वाचतो. 20 पासून 35 वचन मी आपल्यासाठी वाचतो. गणनाचं पुस्तक अध्याय 14 आणि 20 पासून पुढे मी आपल्यासाठी वाचतो. जर बाहेर आवाज येत असेल माझा, येतो का आवाज? थोडा आवाज वाढव, हमिंग होईल का? हॅलो हॅलो, येतो का? हा, येतो. थोडा अजून त्यांना पुढे खुर्च्या करून घेतल्या तर मला वाटतं अजून सोयीस्कर होईल. 2-4 फूट पुढे गेला तर. परमेश्वर इस्रायल लोकांचे ताडण करतो, असं त्याचं टायटल आहे. तेव्हा परमेश्वर म्हणाला, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे. वास्तविक मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या महिम्याने भरलेली आहे. आणि ह्या सर्व लोकांनी माझा महिमा आणि मिस्र देशात व रानात मी केलेली चिन्हे पाहूनही 10दा माझी परीक्षा पाहिली आणि माझे सांगणे ऐकले नाही. म्हणून जो देश मी त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला आहे तो खरोखर त्यांच्या दृष्टीस पडावायचा नाही. त्यांनी मला तुच्छ लेखिले, त्यातले कोणीही तो देश पाहणार नाही. तथापि माझा सेवक कालेब ह्याची वृत्ती निराळी आहे आणि मला तो पूर्णपणे अनुसरला आहे. म्हणून ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी त्याला नेईन व तो देश त्याच्या वंशजांना वतन होईल. अमालेकी व कनानी यांची वस्ती तळवटीत असल्यामुळे उद्या वळसा घेऊन कूच करा आणि तांबड्या समुद्राच्या मार्गाने रानात जा. परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, ही दुष्ट मंडळी कोठवर माझ्या विरुद्ध कुरकुर करीत राहणार. हे जे इस्रायल लोक माझ्या विरुद्ध कुरकुर करीत आहेत त्यांची कुरकुर माझ्या कानावर आली आहे. म्हणून तू त्यांना सांग, परमेश्वर म्हणतो, माझी शपथ, तुमचे म्हणणे माझ्या कानी आले आहे त्याप्रमाणे मी तुमचे खरोखर करीन. तुमची प्रेते रानात पडतील आणि तुम्हापैकी ज्यांची गणना झाली त्यांच्या पूर्व संख्येतील 20 वर्ष व त्याहून अधिक वयाच्या ज्या लोकांनी माझ्या विरुद्ध कुरकुर केली आहे त्यांच्यापैकी कोणीही ज्या देशात तुम्हाला घेऊन जाण्याची मी शपथ वाहिली आहे त्या जाणारच नाही. पण यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशुवा हे मात्र जातील. ज्या तुमच्या मुलाबाळाविषयी तुम्ही म्हणाला की ह्यांची लूट होईल त्यांना मी त्या देशात नेईन आणि जो देश तुम्ही तुच्छ मानला आहे तो देश ते भोगतील. पण तुमची स्वतःची प्रेते रानात पडतील. तुमची प्रेते रानात नष्ट होईपर्यंत 40 वर्ष तुमची मुले बाळे तुम्ही केलेल्या विश्वासघाताची शिक्षा भोगीत रानात भटकणाऱ्या मेंढपाळासारखे होतील. देश हेरावयाला जे 40 दिवस लागले त्यातील प्रत्येक दिवसामागे 1 वर्ष, या हिशोबाने 40 वर्ष तुम्ही आपल्या दुष्कर्माचा भार व्हाल आणि माझा विरोध तुम्हाला भोगेल. मी परमेश्वर हे बोललो आहे. ही जी सर्व दुष्ट मंडळी माझ्या विरुद्ध जमली आहे तिचे मी असे खरोखर करेन. त्यांचा रानात विध्वंस करेन. ते येथेच मरून जातील. ते 24वे वचन आहे. परत एकदा आपण वाचणार आहोत. तथापि माझा सेवक कालेब याची वृत्ती निराळी आहे आणि मला तो पूर्णपणे अनुसरला आहे. म्हणून ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी त्याला नेईन व तो देश त्याच्या वंशजांना वतन होईल. आम्हाला सर्वांना हा इतिहास अतिशय चांगल्या रीतीने माहिती आहे की परमेश्वराने कशा रीतीने त्याच्या लोकांची, निवडलेल्या राष्ट्राची
सुटका मिस्राच्या गुलामगिरीतून, अन्यायातून, चाचातून, जुवाखालून, दबावाखालून करून त्यांना एक चांगलं भविष्य देण्यासाठी देवाने योजना मोशेकरवी राबविली. परंतु काय झालं, सगळ्या गोष्टी देश शिरावयास जासूस पाठवण्यात आले. त्याच्यामध्ये हा कालेब आहे. 10 लोकांनी भीतीच्या गोष्टी सांगितल्या. त्यांचं पुढे आपण 36 ते 38 ही वचन वाचली. त्यांचं काय झालं, देवाने त्यांना मरीनी फटके दिले. कारण ह्या लोकांनी चुकीच्या गोष्टी सांगितल्या. त्यामुळे लोक घाबरले आणि कुरकुर करू लागले आणि देवाविरुद्ध त्यांनी बंड केले. इतक्या लोकांना यांच्या चुकीच्या बातमीमुळे, भीतीच्या बातमीमुळे देवानी जवळजवळ 6 लाख लोकांना रानातच मारून टाकले. परंतु एका बाजूला एवढी मोठी संख्या आहे ज्यांना निवडलं आहे, ज्याला पाचारलेलं आहे, ज्यांना देवाने सांगितलं होतं मी तुम्हाला त्या देशात घेऊन जाईल. पण तेच देवाचे शब्द जो देव न बदलणार आहे, ते शब्द जो आपण बघतो की तो मागे घेता आहे. यांची कुरकुर, यांची तक्रार, यांची बंडखोरी, यांचे ताटमानेचं वागणं, देवाविरुद्ध फितुरी करणं, ह्या गोष्टीमुळे देव परत त्याचे शब्द एक प्रकारे मागे घेताना आम्हाला दिसत आहे. आणि तो म्हणतो तुम्ही नाही, तुमचे मुलं बाळ त्या देशात जातील, तुम्ही जाणार नाही. तो देश त्या ठिकाणी पोहोचायला कनानापासून क्षमा करा मिस्रापासून करणापर्यंत 40 दिवस तिथे लिहिले 40 दिवस लागतात. परंतु यांची बंडखोरी, यांचा बेउपकारीपणा, देवाविरुद्ध अविश्वासूपणा, चमत्कार पाहिले, चिन्ह पाहिले, सगळ्या गोष्टी पाहिल्या, परंतु हे देवाविरुद्ध कुरकुरच करत असल्यामुळे एक दिवस बरोबर 1 वर्ष आयुष्य देवाने लावला. म्हणजे 40 दिवसाला 40 वर्ष देवाने त्यांना अरण्यात फिरवून फिरवून तिथेच त्यांची प्रेत पडली, तिथेच ते कोरले गेले, तरी ते सुधारले नाही. आणि म्हणून देव कोणाविषयी साक्ष देत आहे, तर देव कालेबाविषयी म्हणत आहे. देव म्हणतो की माझा सेवक कालेब ह्याची वृत्ती निराळी आहे. 20 लाख लोक एका बाजूला, मुलं बाळ स्त्रिया धरून जवळजवळ 20 लाखाच्या वर ती संख्या आहे. 6 लाख तर फक्त आपण हे बघू पुरुषांची संख्या असेल, पण सगळी टोटल झाली तर 20 लाख लोक एवढा मोठा जमाव घेऊन ते चाललेले असताना एका बाजूला फक्त एक व्यक्ती त्याच्याविषयी देव साक्ष देत आहे, माझा सेवक कालेब ह्याची वृत्ती निराळी आहे. हाच फरक आम्हाला आहे. गर्दी बरोबर, असत्य बरोबर, पण जरी मी एकटा आहे पण मी खरं आहे, मी देवाला घेऊन वागणार आहे, मला देव समजता आहे. जरी आज परिस्थिती विपरीत आहे, जरी आज परिस्थिती भीतीची वाटत आहे, वातावरण पॉझिटिव्ह नाही, तरी माझा देवावर विश्वास आहे, तो मला पार नेईल. अशी निराळी वृत्तीचा व्यक्ती होता कालेब. आणि देवाने त्याला नेलं. ह्या कोणालाच दिलं नाही. यांची मुलं बाळ गेली पण हे गेले नाही. 20 वर्षाखाली कुरकुर केलेल्यांना देवाने एखाद्या सोड दिली, जाऊ द्या बुद्धी कमी. पण 20 वर्षाच्या वर, जसं आता आपल्याला 12 वर्षाच्या वर इथे एंट्री आहे आणि 65 वर्षाचे तर एखाद्या लोक एवढं चालत नसेल, समजून घ्या. पण 12 ते 65च्या मध्ये आम्हाला एक्सक्यूज नाही, आम्हाला कारण देण्याची संधी नाही. जर मी अजून देखील देवावर विश्वास प्रकट करतो, देवाच्या नियमांचं उल्लंघन करतो, सर्व गोष्टी मला माहित असताना देखील मी त्या करत नाही, पाळीत नाही, तर मला एक्सक्यूज नाही. आज सर्वांना क्षमा फुकट असल्यामुळे त्याचा विपर्यास किंवा त्याचा फायदा किंवा त्या बेजबाबदार मी त्या प्रति वागू शकत नाही, त्याचा पण हिशोब होणार आहे. आणि 20 वर्षाच्या खाली तेव्हा देवाने ठरवलं त्यांना ठीक आहे, पण 20 वर्षाच्या वरील जे माझ्या विरुद्ध कुरकुर करत आहे, जे माझ्या विरुद्ध बंड करत आहे, त्यांची प्रेत या रानात दिसतील असं देव म्हणतो. शपथ वाहतो स्वतःची. देवापेक्षा कोणी मोठा नसल्यामुळे तो स्वतःची शपथ वाहतो. मी शपथ वाहतो, हे तो देश पाहायचाच नाही, पाहणारच नाही. 6 लाख इस्रायल लोकांमधून पुरुषांची जर गणना केली त्यातून फक्त 2 व्यक्ती कनान देशात जातात, कालेब आणि यहोशू. फक्त 2. कुठे गेला परिमाण, कुठे गेली आकडेवारी? आपण तर शंभरात 10
हे आपण धरलेले आहे. पण 20 लाखात 2 म्हणजे 10 लाखात 1 किती कठीण आहे. आम्ही ज्या परिस्थितीत आज आहोत, हा मिस्रासारखा देश आहे ज्या देशात आम्ही राहत आहोत. देश म्हणजे जे वातावरण आहे, सध्याची परिस्थिती आहे, सध्याचं युग आहे, मिस्रासारखं आहे, कठीण आहे, सैतानाचं आहे. आमच्या जात जुलूम करत आहे, आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करत आहे, आम्हाला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. जसे मिस्री लोकांनी लोकांवर जू लावलं, त्यांना विटा बनवण्याचं काम सांगितलं होतं. और दिवस रात्र बिचारे विटा बनवून तिथे काबाड कष्ट करत होते. कोणासाठी करत होते? ह्यांच्या बिल्डिंगा बांधायला करत होते, ह्यांचे बुरुज बांधायला करत होते. बिचारे विटा बनवायचं काम, लेबर वर्क त्यांच्यावर लादण्यात आलं होतं. तिथून यांना सोडविलं. त्याचप्रमाणे आम्हावर देखील सैतान रोज आम्हाला त्या विचारामध्ये अडकून, त्याच गोष्टीमध्ये अडकून, त्याच गोष्टी करायला भाग पडून, त्याच पापामध्ये अडकून, ज्या गोष्टी मी सोडल्या आहेत त्याच परत मला आठवून, त्याचाच मोह दाखवून, ते झू मला वारंवार माझ्या खांद्यावर ठेवून मला तिथेच संपवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि देवाने आम्हाला कनान देश म्हणजे स्वर्गीय देश, सियोन देश नेण्याचं अभिवचन केलं. 20 लाखामधून 2 मूर्ख कुमारीचं उदाहरण आम्हाला माहिती नाही का? म्हणजे निदान तिथे 50% तरी मार्जिन आहे. 5 मूर्ख होत्या, 5 शहाण्या होत्या. त्या उदाहरणपत्राच्या दाखल्यात देखील 2 आहे. एक मोठा भाऊ आणि एक लहान भाऊ, 50-50 आहे. परंतु इथे इतकी मोठी तफावत, स्वर्गाच्या राज्यात जाणं किती कठीण आहे. येशू म्हणतो ते श्रीमंताला ते इतकं कठीण आहे, भयंकर कठीण आहे. एक कसा तरी त्या दरवाजातून स्वर्गाच्या आत जाणार आहे, खूप कठीण आहे गोष्ट. आणि निदान कोरोनाच्या काळात, त्या महामारीच्या काळात प्रभूने आम्हाला एक गोष्ट दाखवली आहे की आम्हाला चर्चेस बंद आहे, देवाचं वचन ऐकण्याची मुभा नाही. ऑनलाईन आम्ही ऐकतो नाही ऐकत माहिती नाही, परंतु जे आम्ही इथे बसून जे ऐकतो ते वेगळे, ही गोष्टच वेगळी आहे. तिथे आम्ही फील करतो देवाच्या आत्म्याची प्रेझेन्स आहे. आम्ही स्वतः तिथे हजर राहतो, फिजिकली प्रेझेंट. आणि असं फक्त मोबाईलवर ऐकणं, टीव्हीवर ऐकणं फार फरक पडतो. त्याप्रमाणे किती कठीण आता होत चाललेल्या गोष्टी. ही महामारी कधी संपेल माहिती नाही, याच्यानंतर अजून काय होईल अशा गोष्टी आम्हाला काही माहिती नाही. अशा काळामध्ये आम्हाला किती जपून चालण्याची खबरदारी घेण्याची गरज आहे. 20 लाखात तर 2 जण फक्त बघू शकतात तो कनान देश. तर स्वर्गाच्या राज्यात जायची काय गॅरंटी आहे? बाकीच्या लोकांना देवाने प्रवासात मारून टाकलं. आणि आम्ही बघतो की 40 वर्ष आम्ही तो सगळा इतिहास बघतो. आणि त्या इतिहासामध्ये आम्ही बघतो की देवाच्या वचनाचे मानकरी फक्त 2 लोक झाले. 20 लाखातून 6 लाखातून पुरुषांची संख्या लागली तर. आणि असं म्हणतात देवाने त्यांच्यावर इतके उपकार केले. जर इतिहास वाचला आम्ही तर देवाने त्यांना कोणत्या गोष्टीचा पुरवठा केला नाही, अशी कोणती गोष्ट कमी ठेवली देवाने की त्यांनी दिली नाही. जे मागितलं त्यांनी ते देवाने त्यांना दिलं. पाणी मागितलं, कुरकुर केली, पाणी दिलं. मटण, यांना मटणाची पडलेली होती, मटण दिलं. यांना काकड्या, टरबुजे, लसण, अद्रक आठवले, हे त्यांना दिलं. लावे पक्षी तिथे दिले. मान्ना दिला, स्वर्गाच्या देवदूत खातात त्या भाकऱ्या दिल्या असं म्हणतात. त्यांची पायताने देखील झिजले नाही. कधी ह्यांच्या इतिहासात त्यांनी पाळले नाही असे चमत्कार, हे चिन्ह देवाने घडून आणले. दिवसा यांना ऊन लागू नये म्हणून मेघस्तंभ देव म्हणून त्याच्यावर सावली होता. रात्री हिंस्र पशु येऊ नये, यांना उजेड, चालताना राहताना यांना तिथे थांबताना उजेड दिसा म्हणून अग्निस्तंभ देव म्हणून राहिला. काय बाकी त्या एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन राहण्यासारखं ते राहण्यासारखं होतं. ते काय जेवण बनवायची फिकीर नाही, कसले काय गरज नाही. त्या बायांना देखील, त्याच्या स्त्रियांना देखील काय उठून काही स्वयंपाक, चहा, नाश्ता बनवायची गरज. सर्व गोष्टी तिथे असताना यांना फक्त देवाचे आभार मानून त्यांनी सांगितलेल्या गोष्टी करण्याची फक्त सोय केली होती. पण वारंवार देवाविरुद्ध कुरकुर, भांडणं, देवाविरुद्ध वागणं. आणि मग देवाला कंटाळा आला, सगळ्या देवाला राग आला. आणि देव म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगतो की तुम्ही माझ्या विसाव्यात येणारच नाही. आणि तसंच झालं. तुम्ही माझ्या विसाव्यात, म्हणजे तिथे काय आहे? विसावा आहे. इथे नुसतं फ्रस्ट्रेशन आहे.
तिथे विसावा आहे, तिथे तुम्ही येणारच नाही. ते म्हणतो का का नाही येणार? देवाविरुद्ध कुरकुर, बंड, देवाला राग, देवाला चिडव. नुसता तो मोशे देवाच्या आज्ञा घेण्यासाठी त्या पर्वतावर गेला. 40 दिवस 40 दिवस बेचैन झाले ते खाली. आपल्याला 8 महिने झाले लॉकडाऊन. पुष्कळ बेचैन झाले की नाही मला माहिती नाही, पण पुष्कळ देवाच्या सानिध्यात आले ही गोष्ट खरी आहे. अधिक प्रार्थनेमध्ये सरसावले, अधिक गीतांमध्ये सरसावले, अधिक आम्हाला जाणवं लागलं की बंधूंचं एकत्र येणं किती महत्वाचं होतं. आणि आपण नवीन सुरुवात आता करणार आहोत, कारण ती गोष्ट आम्हाला समजली. कारण जर आम्ही एकत्र येत नाही तर आम्हाला कसं तरी चुकल्यासारखं वाटतं. देवाची समक्षता कुठेतरी आम्ही दूर आहे असं आम्हाला वाटतं. आणि ह्या लोकांचं पण आम्ही बघतो की तसंच आहे. तसंच होतं की 40 वर्षामध्ये आम्ही बघतो की कशा रीतीने देवाच्या विसाव्यामध्ये न येता ते तिथेच राहण्यामध्ये त्यांची प्रेत तिथे पुरण्यात आली. देवाच्या विसाव्यात असणं, येणं, देव आम्हाला ते विसावा देणार, ते शांती आहे, ते किती सुंदर वातावरण आहे, तिथे आम्ही असावं अशी देवाची इच्छा नेहमी असते. परंतु आमची भांडणं, आमची कुरकुर, देवाविरुद्ध वागणं, त्याच गोष्टी करणं हे देवाला काय आवडत नाही. तो मोशे वर असताना 40 दिवस 40 रात्र वर असताना बेचैन झाले, अधीर झाले आणि ते म्हणायला लागले की आमच्या पुढे चालतील असे देव बनवा, लवकर बनवा. आणि त्यांच्या स्त्रिया पण इतक्या भारी, सगळे कानातले, नाकातले, पायातले, गळ्यातले सगळे सोन्याचे काढून देऊन दिले की हे होता. आता वर्गणी घेतली तर 10-50 रुपये आपण घेऊ, मी मागे बोललो देतील. कोणी सोनं काढून देईल का? आमचे खजिनदार नाही तर कोणी झाले असेल ते सोनं जर कोणी टाकलं सगळं. पण यांनी कशासाठी सोनं दिलं? देव बनवायला सोनं दिलं, वास्तू बनवायला सोनं दिलं. आणि ते वास्तू तिथे बनवण्यात आलं. एवढे करून थांबले नाही, त्याच्या सभोवती ते झिंगू लागले, नाचू लागले, आडावडे करायला म्हणे ह्याच देवाने आम्हाला मिस्रातून काढले. बेवकार आहे, ह्याच देवाने आम्हाला मिस्रातून काढलं, तो हाच देव. तो मोशे ते देव त्याला काय सांगत आहे नियम ते वर ते विसरून गेले. तो मेला म्हणे ते काय माहिती आम्हाला काय झालं त्याचं काय नाही, पण याने आम्हाला बाहेर काढलं. अधीर जेव्हा विलंब लागतो तेव्हा आमच्यातील अधीरपणा बाहेर. या लॉकडाऊन मध्ये जर आमचा अधीरपणा बाहेर आला नसेल तर देवाची आपण स्तुती करूया. पण अधीरपणा जर बाहेर आला असेल तर खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. आणि त्या दिवसापासून बघा इस्रायल लोकांनी सोनं कधी घातलं नाही अंगावर. आणि म्हणून आज पण पेंटिकॉस्टल लोक सोनं का घालत नाही, त्याला कारण हे आहे की यांनी घातलं नाही म्हणून त्याचे सिद्धांत बनवून दिला त्यांनी. आणि जेव्हा मोशे उतरला तेव्हा देवाने त्याला सांगितलं इथे काय बसला, खाली जा, काय चाललेलं आहे. आणि जेव्हा मोशे आला त्याला राग आला, त्या पाट्या तिथे झाकून दिल्या. नुसता राग येऊन थांबला नाही, तो खाली जातो, त्या वासराचे तुकडे तुकडे पावडर बनवतो, यांचे नाक तोंड दाबून ह्यांना घशात होतो आणि नंतर मारतो. असे बेवकारी लोक, देवाविरुद्ध बंड करणारे, अधीर झालेले, फक्त 40 दिवस वाट पाहू शकतो. 40 आकडा इतका इस्रायल लोकांना आहे बघा. 40 वर्ष लागले 40 दिवसाच्या ऐवजी. मोशे 40 दिवस गेल्यानंतर हे ते अधीर झाले. भयंकर आहे. आणि म्हणून देवाच्या समक्षतेमध्ये आम्हाला असं पुष्कळ वाटतं की देवाने आम्हाला सोडलं, आता खूप उशीर झालेला आहे, तेव्हा अधिक आम्ही देवाच्या जवळ यायला हवं. पण ते अधिक दूर जातात, आम्ही अधिक दूर जातो अधिक जवळ येण्याच्या ऐवजी. परंतु एक व्यक्ती ज्यावर देव भरोसा ठेवतो म्हणतो ह्याची वृत्ती वेगळी आहे. ह्याला काय फरक पडत नाही पुढे काय चालू आहे, त्याचा भिस्त, त्याचा भरोसा फक्त देवावर आहे. माझ्या जवळ करोना असो कुठे का असो, मला माहिती नाही माझा देव माझा रक्षण करणार आहे, मी ते सोडणारच नाही. ह्याची वृत्ती वेगळी आहे. हे वेगळ्या वृत्तीचे लोकच विसाव्यात जाणार आहे. जे कॉमन आहे ते जाणार नाही, जे प्रवाहासोबत वाहतात ते जाणार नाही. प्रवाहासोबत फक्त मेलेले मासे वाहतात, प्रवाहाच्या विरुद्ध जिवंत मासे पोहतात. आणि एवढ्या लोकांमध्ये एक व्यक्ती आणि एवढ्या 20 लाखात फक्त 2 व्यक्ती कनान देशात जातात. किती
गोष्ट आहे, त्याचं जर आपण मूल्यमापन केलं, त्याची जर गोळाबेरीज केली तर आम्हाला देखील कठीण आहे. म्हणजे 100 कुठे गेला पॉइंटवर आकडा येतो, जातील की नाही एखादा काय माहिती, गॅरंटी नाही. खूप कठीण आहे गोष्ट. आणि देव म्हणतो की माझा सेवक कालेब याची वृत्ती वेगळी आहे. नबुकदनेस्सरच्या काळामध्ये देखील दानियल ह्याची वृत्ती वेगळी होती. कान भरणाऱ्यांनी चमच्यांनी राजाला सांगितलं की तुमची मूर्ती उभारा मोठी, सगळ्यांना नमन करायला. कोणतं याच्यासाठी सांगितलं? याला नमन करायलाच लागलं. तो खिडक्या उघडून प्रार्थना करत होता आणि त्याला धरून नेलं. तू का नमन करत नाही? तो म्हणे की देवाशिवाय माझ्या जिवंत देवाशिवाय कोणासमोर झुकणार नाही, वागणार नाही, पायाला कोणाच्या पडणार नाही. सिंहाच्या गोळीत टाकण्यात आलं. त्याची वृत्ती वेगळी होती. तिथेच 3 व्यक्ती झुकले नाही, त्यांना अग्नीत टाकण्यात आलं. 7 पट टाकले, झुकले नाही. यांची वृत्ती वेगळी आहे. आणि ज्यांची वृत्ती वेगळी आहे त्यांना देव कळलेला आहे. आमची वृत्ती काय आहे? आम्ही कोणत्या प्रवाहासोबत वाहणारे आहोत किंवा प्रवाहाच्या विरुद्ध वाहणारे? जे आमचा आरसा आहे, जे आम्हाला चौकट नेमून दिलेली आहे, त्यामध्येच आम्ही बसत आहोत, त्याच्या बाहेर आम्ही जात आहोत. असा ते व्यक्ती होऊन गेला. आणि तो म्हणजे तेरह. आपल्या कुटुंबाला घेऊन कनान देशात जावयास निघाला आणि मध्ये हारान देशामध्ये थांबला, मुक्कामाला तिथेच राहिला. त्याला जायचं होतं कनान, थांबला हारानापर्यंतच, तिथेच तो मेला. आणि त्याचा पुत्र अब्राम, देवाने त्याला पाचारण केलं. तो कनान देशापर्यंत पोहोचला कारण तो विश्वासाने चालला आणि त्या विश्वासानेच तो देश त्याला प्राप्त झाला. बघा, दोघांचं सेम आहे. एक मिस्रातून कनानापर्यंत आणि एक उरवरून कनानापर्यंत. देवाने या सगळ्यांना रानात मारलं. इथे अब्रामचा बाप तेरह हा देखील, आणि मग तो हारानामध्ये हारला, तिथे संपून गेला. तो पुढे जाऊ शकला नाही. मिस्र देशातून निघालेल्या इस्रायल लोकांना कोणालाच कनान देशात जाता नाही. त्यांच्या पोटी जन्म आलेले त्यांची पुढची पिढी त्यांना देवाने इथे नेलं. ह्याच्यातून आम्हाला काय शिकायला मिळतं? ज्यांना अभिवचन दिलं होतं तुम्हाला घेऊन जाईल त्यांना नेलं नाही, त्यांच्या पुढच्या पिढीला नेलं. ह्याच्यातून आम्हाला काय मिळालं? आम्हाला त्या वतनाचे मानकरी व्हायचे, ते वतनात आम्हाला जायचंय जिथे विसावा आहे, तिथे आम्हाला जायचं आहे. काय त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? जुन्या पिढीला जेथून मिस्रातून सुरुवात केली त्या पिढीचा मिस्रातून संबंध तोडण्यासाठी देवाने काय केलं? मध्ये तांबडा समुद्र ठेवला. ते गेट होतं, आता रिटर्न जाता येणार नाही. तो तांबडा समुद्र दुभागला जुन्या पिढीला. तो तांबडा समुद्र ओलांडावा लागला. परत या जगातून आम्हाला काढले असताना येशू ख्रिस्तामध्ये, जसं त्यांचं आम्ही तिथे लिहिलं आहे की जसं त्या तांबड्या समुद्रातून जात असताना संपूर्ण मिस्र आपल्या इस्रायल लोकांचा बाप्तिस्मा झाला असं म्हणतात, नाही का? झाला तिथे. म्हणजे जेव्हा आमचा जुन्या जीवनातून आम्ही जेव्हा देवाला स्वीकारतो, त्याला आम्ही तारण म्हणतो, पश्चाताप करतो, त्यानंतर आमचा जगाचा संबंध येत नाही. परत हा तांबडा समुद्र पार केल्यानंतर इस्रायल लोकांचा मिस्राची आणि मिस्राच्या चालीरीतीशी संबंध परत नाही, हे देवाने तिथे दाखवलं. आम्हाला जगातून काढून येशू ख्रिस्ताकडे निवडून आता आम्ही देखील परत जगाकडे जाऊ शकत नाही. हा तांबडा समुद्र रिटर्न क्रॉस करू शकत नाही. करायला गेलं तर मरण आहे. जुन्या पिढीला दाखवलं देवाने, तो तांबडा समुद्र क्रॉस करून ओलांडून. नवीन पिढीला काय दाखवलं? हे तर मरून गेले, शिकले नाही, मरून गेले. नवीन पिढी होती, तिला काय दाखवलं? अगदी कनानाच्या जवळ जात असताना नवीन पिढीला यार्देन नदी ओलांडावी लागली, क्रॉस करायला. त्यांनाही दाखवलं. एक प्रकारे त्यांचे बाप्तिस्मा यार्देनमधून झाला. त्यांनाही सांगितलं, एक प्रकारे दाखवलं, तुम्हाला आता परत रिटर्न जाता येणार नाही. तुमचे बाप दादा जसे चालले तसे तुम्हाला चालता येणार नाही. अगदी
यारदेन नदी ओलांडल्यानंतर जी नवीन पिढी होती, त्या नवीन पिढी नवीन देशामध्ये वतन वाटून देण्यापूर्वी काय केलं बघा, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आता आम्हाला मिस्रातून काढल्यानंतर, आम्हाला जगातून वेगळं केल्यानंतर, आम्हाला तांबडा समुद्र ओलांडल्यानंतर, आम्हाला यारदेन नदी ओलांडल्यानंतर यहोशुवाने काय केलं? नवीन पिढीची सुनता केली. पहिली गोष्ट म्हणजे काय केलं? करार. सुनता म्हणजे करार केला देवासोबत. आता तुम्ही देवाचे आहात, ही निशाणी आहे, ती शारीरिक निशाणी धारण करावी लागते. आज आम्हाला आमच्या अंतःकरणाची सुनता करून आज प्रभू येशू ठाई आम्हाला निवडलंय की हा करार आहे, ही जाणीव आहे, मी परत या जगात जाऊ शकत नाही. आणि यहोशुवाने काय केलं? वतन देण्याआधी, बघा, वतन देण्याच्या आधी जेव्हा जी नवीन पिढी यारदेन नदी क्रॉस करून ओलांडून आली, तेव्हा त्याची सुनता करण्यात आली की देवाबरोबर त्यांचा करार, त्यांची ओळख घट्ट केली. दुसरी गोष्ट त्यांनी काय केली? वलांडण सण त्यांनी पाळला. वलांडण सण म्हणजे काय आपल्याला माहिती आहे ना? वलांडण सण ओलांडून 10वी पिढा जेव्हा पाठवली मिस्रावर, तेव्हा प्रथम जन्मलेले मारण्यास, ज्याच्या घरावर त्या दारपायावर रक्त नसेल कोपऱ्याचं, त्या घरातील प्रथम पुरुष किंवा व्यक्ती किंवा तो जे बाळ जे कोणी आहे ते मारण्यात येईल. त्या देवताने, तो मारण्याचा देव ते मारून टाकेल. आणि ज्याच्या दारपायावर ते रक्त दिसेल ते ओलांडून जाईल. ओलांडण आता सण तो आहे. आणि ती आठवण आहे. पहिला करार, सुनता करून, दुसरा ओलांडणाचा सण पाळला. वतन वाटण्याच्या आधी तो म्हणजे ओलांडणाचा सण पाळला. आठवण, देवाचे उपकार, मी जिवंत आहे, ते रक्त आहे, येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये मला क्षमा झालेली आहे, मी निवडलेला आहे, आठवण आहे, आम्हाला करून द्यावा लागेल. आणि तिसरी गोष्ट, ज्याच्या त्याच्या गोत्राप्रमाणे वतन वाटून दिले, आशीर्वाद आहे. मग वतन वाटून दिले. आम्हाला डायरेक्ट वतन पाहिजे, बाकी काय नको, आठवणी नको, करार नको, काय नको, डायरेक्ट आशीर्वाद. मागे संदेशात म्हटलं, आमच्या प्रार्थना फक्त आशीर्वादाच्या. आणि पाळत अशा प्रार्थना करतात की सर्व देवाचे आशीर्वाद ऐकायलाच देऊन दिले, ज्याने 500 रुपये दिले त्याला सर्व आशीर्वाद, बाकीचे असेच कोरडे विचार. पैशावर आशीर्वाद नाही, कोण काय देतो. तर प्रथम या गोष्टी, मग आशीर्वाद. देवाचे नियम आहे. पहिले करा, ती निशाणी धारण करूया. उदया पुत्र जेव्हा परत आला तेव्हा त्याच्या बापाने त्याच्या काय केलं आहे? करार केला परत, नाही का? काय अंगठी दिली, सोन्याची अंगठी दिली की जो सन्मान तुझा पूर्वी होता, माझा मुलगा म्हणून, जे रिलेशन माझ्या आणि तुझ्यामध्ये होते बापाचे मुलाचे, ते जरी तू दूर गेला पण मी परत ते प्रस्तावित केले, ते तसेच आहे. हा करार होता, ती अंगठी. आम्हाला देखील हा करार आम्ही सदैव लक्षात ठेवायचा, आम्ही जगाचे नाही, मी विशेष आहे. ती रिंग जरी खरंच वस्तू स्वरूपात नाही, पण येशूच्या रक्तामध्ये आम्हाला निवडून ती रिंग दिलेली आहे, ती अंगठी दिलेली आहे की मी देवाचा आहे, मी निवडलेला आहे, मी पाचारलेला आहे. आणि मग ती आठवण, त्याचे उपकार मानायला आम्ही सदैव जिथे जिथे संधी मिळेल, ज्या ज्या गोष्टी मला शक्य आहे ते करायला, ते आठवण करायला. नंतर आशीर्वाद आहे, मग भरभरून आशीर्वाद आहे. वतन मिळाले सर्वांना. जे वतन 40 वर्षापूर्वी देवाने त्यांच्या बापदाद्यांना प्रॉमिस केले होते, ते वतन त्यांना दिले. सुपीक जमीन दिली, फुकट मिळालं सर्व. मात्र कालेबाने त्याच्या हक्काचं वतन मागितलं. जे त्याला दिलं होतं तेच त्याला मिळत आहे. एकटा व्यक्ती ज्याला ते स्वतः घेत आहे, बाकीच्या त्याच्या लेकरांना मिळालं, पण हा काले त्याला स्वतःला पाहायला मिळालं. आणि कालेबाविषयी आम्ही बघतो की वयाच्या 40व्या वर्षी कालेबाला, बघायचे वर्ष 40, वचन दिलं होतं देवाने, ते वयाच्या 85व्या वर्षी 85 इयर्स मध्ये देवाने पूर्ण केलं. म्हणजे जवळजवळ बघा 40 वर्षांनीच हा व्यक्ती एक आहे की प्रत्यक्ष त्याचा उपभोग घेत आहे.
आणि त्याच्या काही जी 40 वर्षापूर्वीची ताकद होती, जी चपळाई होती, जो आनंद होता, तो उत्साह होता, आता पण तो त्याचा तोच आहे असं म्हणतो. काही कमी झाला नाही. जे देवामध्ये आहे, जे निवडलेले आहे, ज्यांची वृत्ती निराळी आहे, त्यांचा आनंद कशानेही कमी होत नाही, कशाने कमी होणार नाही. ते नेहमी आविष्य आहे, देवाविषयी उत्साही आहे, काहीतरी देवाविषयी करण्यासाठी ते नेहमी अग्रेसर आहे, पुढेच आहे. त्यांना वाटतं मी काहीतरी करू. काय पुढे पुढे बोर्डावर माझं नाव असो नसो काय फरक पडत नाही, पण मला देवाचं कार्य करायला खूप आनंद आहे. ते उत्साही आहे, ज्यांची वृत्ती वेगळी आहे. जर आमचं एखाद्याचं नाव जर लिस्ट मधून काढलं किंवा नसलं तर आम्ही येत बी नाही कामाला, करणार पण नाही. माझं नाव नाही, मी कसं काय करू. खूप राग येतो आम्हाला लगेच. एखाद्याच नजर चुकली एखाद्याच काय माहित कसं पण नसेल, ते काहीतरी प्रत्येक गोष्टीला फॉर्मॅट असतं नाही का. विशिष्ट व्यक्ती विशिष्ट कामं करतात, प्रत्येक गोष्टीला फॉर्मॅट आहे. पण एखादं चुकलं समजा तर आम्ही येत बी नाही. ह्या कालेबाची वृत्ती वेगळी आहे, निराळी आहे. दानिएलाची वृत्ती वेगळी आहे, निराळी आहे. शद्रक मेशक अबेदनोची वृत्ती वेगळी आहे, निराळी आहे. आणि अशा वेगळ्या वृत्तीच्या लोकांना देव आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. जुन्या गोष्टी जुने संपून टाकले, जुने नको. देवाला जुन्या गोष्टी नको. जसं आम्ही विनाकारण जुने फर्निचर जागा आपण घरामध्ये 10 बाय 20 ची भरीचे पण विनाकारण ते फर्निचर कधी वर्षभर कामाला तरी पडलेले राहतात विनाकारण जागा. देवाला अशी फर्निचर जुने नको, अशा जुन्या खुर्च्या नको, जुन्या गोष्टी नको. आणि म्हणून देव म्हणतो जुने ते होऊन गेले, बस झाले, नको. यांना आता पाठवून द्या, तर त्यांना कब्रस्तानात पाठवून द्या, संपून द्या. त्यांना आराम पाहिजे, विसावा पाहिजे, कुठेतरी एवढी दगदग नको, नाही का. आणि जुना स्वभाव देवाला नको, जुन्या गोष्टी, जुना मनुष्य देवाला नको. आणि येशूनीच उदाहरण दिलं, जुन्या कपड्याला नवीन ठिगळ लावं का? नाही लावू शकत. नवीनला नवीन लावा, नाही तर ते जुन्याला नवीन लावलं तर जुना अजून फाडून टाकल तो. म्हणून जुनं आणि नवीन याचा मेळ कधी शक्य नाही. त्या जुन्या पिढीला देवाने संपून टाकलं. पुष्कळ जुन्या गोष्टी आम्ही पुष्कळ मंडळीमध्ये तर पदभार बदलायला आम्ही तयार नाही. पिढ्या एखाद्या पदावर असतो ते तिथेच असतो. एखाद्याला जी खुर्ची पाहिजे खुर्ची तीच हवी असते. मी तर म्हणतो यांच्या फ्युनरलला पेटी समोर ती खुर्ची चिटकून ती खुर्ची द्यावी तिथे चुका बसतात. आदिवासी समाजामध्ये आम्ही काही प्रयत्न गेलो, मला संधी मिळाली तिथे नवापूर भागामध्ये. मी तेव्हा त्यांची प्रथा पाहिली. त्यांची प्रथा ख्रिस्ती व्यक्तींना देखील जेव्हा ते दफन करतात, दफन केल्यानंतर ते काही दगड वगैरे काय त्याच्यावर रचतात आणि त्याच्यानंतर त्यांच्या ज्या खाटेवर ते झोपतात ती खाट पण तिथे ठेवतात. ज्या वस्तू त्यांच्या होत्या त्या पण तिथे ठेवतात. तिथे हात परत झोपत नंतर कुठल्या रात्रीचा. अशा ह्या जुन्या गोष्टी जे आम्ही सोडायला तयार नव्हतो, ते पद असो कोणते असो, त्यांना खुर्ची सकट कब्रस्तानात द्यायला पाहिजे की जुनं नकोच आहे देवाला. अरे बाबा तुम्हीच वापरायचे, तिथे काय कामाचं नाही, तुम्ही तिथे येणार बी नाही, म्हणून तुम्ही इथेच राहा. जुन्या गोष्टी देवाला बिलकुल चालत नाही. आज जर आम्ही जुन्या गोष्टी घेऊन आहोत, ती कोणती पण असो, कोणती असो, कालेबासारखी माझी वृत्ती जर निराळी नाही देवाच्या दृष्टीने, तर माझ्या त्या करण्याला देवासमोर शून्य किंमत आहे. काय उपयोग आहे? माझी सेवा व्यर्थ आहे जर मी त्याच त्याच गोष्टी करत आहे. नको, देव कंटाळून गेला आहे. त्याला काहीतरी नवीन दिसलं पाहिजे. जो मी काल होतो तो आज त्याच्यामध्ये वाढच नाही पाहिजे. उलट मी जो काल होतो आज त्याच्यापेक्षा खाली गेलेलो आहे. त्याला अर्थ नाही. किती दिवस आम्ही हा भार सहन करणार? देवाला जुन्या गोष्टी नको, जो नवीन गोष्टी, देव पण नवीन गोष्टी करतो, नवीन आशीर्वाद देतो, ओसंडून मारणारे आशीर्वाद, फ्रेश ताजा तवाना अभिषेक करतो. 50 वर्षाचं तेल होतच नाही, फ्रेश अभिषेक, अनॉइंटिंग. जुन्या नको. आणि म्हणून आम्ही वचन आम्हाला ह्याच्यातून कालेबाच्या जीवनातून पाहतो. तो एकटा व्यक्ती आहे ज्याला देवाने ज्या वचन दिले स्वतः त्याने उपभोगलं.
बाकीच्यांनी भोगलं नाही, ते मरून गेले. जर आम्हाला काही गोष्टी देवाने प्रॉमिस केल्या असतील 20 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी, ज्याला मी दारण म्हणतो, ज्याही काय असतं, असं नाही की मी कसंही जीवन जगेल मग त्याच्यामध्ये मी सुधार करत नाही, त्याच्यामध्ये वाढ करत नाही, त्याच्यामध्ये बदल करत नाही, माझं जीवन त्याप्रमाणे जगत नाही. तर देवाने त्याचे शब्द इथे जसं पहिले घेतला आहे, तुम्ही जाणारच नाही म्हणतो. तुमचे पुढची पिढी जातील, तुम्ही जाणार नाही. निर्णय आपल्यात भरपूर गोष्टी आहे, आम्ही वचनासाठी दिलेले आहे. काही वचन आहे आपल्याला वाटतं लिहून घ्यावे, तर आपण ते लिहून घ्या घरी, ते वाचा, वेळ झालेली आहे. आणि मी ते सांगतो की देवाचं अभिवचन आहे की देवाचं वचनाचे मानकरी आम्ही कसे होऊ शकतो कालिबाप्रमाणे. आम्हाला कोणते अभिवचन दिलेले आहेत? तर गलातीकरास पत्राचा 3रा अध्याय आणि त्याच्या 29व्या वचनात दिलं आहे, तुम्ही तर ख्रिस्ताचे आहात, तर अब्राहामाचे संतान व अभिवचनाच्या द्वारे वारीस आहात. हे अभिवचन दिलेले वचनाचे मानकरी आम्ही आहोत. फिलिप्पिकरास पत्र 3रा अध्याय 20 आणि 21 मध्ये दिले आहे, आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तो तुमचे आमचे दैन्यावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे म्हणून रूपांतर करील. अभिवचन आहे, वचनाचे मानकरी आम्ही आहोत. आम्ही योहान 14:1-3 मध्ये म्हणतो, माझ्या पित्याच्या घरात पुष्कळ जागा आहे, मी तुम्हासाठी जागा तयार करायला केली की पुन्हा येऊन तुम्हाला घेऊन जाईल, यासाठी की जेथे मी आहे तिथे तुम्ही असावे. अभिवचनाचे मानकरी आम्ही आहोत. 1 योहान 2 आणि 25 मध्ये लिहिले आहे, हे जे अभिवचन त्याने स्वतः आपल्याला दिले आहे तेच सार्वकालिक जीवन होय. आणि शेवटचे वचन प्रेषित 20 आणि 32 मध्ये आहे, प्रभू तुमची वाढ करावयास व पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये तुम्हाला स्वतंत्र द्यावयास समर्थ आहे. पण केव्हा? आमच्या वृत्तीमध्ये आम्ही बदल करूया, आमच्या वृत्तीचं नूतनीकरण आम्ही करूया, तेव्हाच हे शक्य आहे. माझ्या आजोबांना, माझ्या बापाला जे अभिवचन दिलं आहे आणि तेच मी कॅरी करत आहे, तेच कॅरी फॉरवर्ड करत आहे, चालणार नाही. मला माझी वृत्ती बदलावी लागेल. मी कसे वागू शकत नाही. मला ती 3 गोष्टी यहोशुवाने यार्देन पार केल्यानंतर त्या नवीन पिढीला दिल्या आहे, त्या मला धारण करावं लागेल, त्या मला पाहावं लागेल, तेव्हाच आशीर्वाद आहे. म्हणजे आशीर्वादाच्या 2 गोष्टी आहेत. एक करार स्मरायचा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला आहे, आणि दुसरं ती निशाणी मला धारण करायची आहे आणि ती आठवण करायची वलांडण सणाची की कशाने तिने माझी सोडवणूक प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताद्वारे केले. देवाकृपा वचनाद्वारे आम्हाला तो आशीर्वाद आहे. आम्ही यावेळेस थोडं काही प्रार्थना करणार आहोत आणि त्यानंतर शेवटची प्रार्थना प्रभूशी बोललेली प्रार्थना म्हणूया, आशीर्वाद देऊ, सुवाद देव परस्पर गीत म्हणणार आहोत आणि कोणी एकमेकांना सलाम आम्ही करणार नाही. शेवटले जे आहे ते हळूहळू एक आपण चर्चा बाहेर जाणार आहोत आणि गॅप ठेवून आपण इथे रेंगाळणार नाही, तर आपण डायरेक्ट घरी जाऊया आणि जे नियम आहे त्याचं आपण पालन करणार आहोत. प्रार्थना करू. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, आज तुझा दास, तुझा सेवक कालेब ह्याच्या जीवनाद्वारे प्रभू आम्हाला गंभीर इशारा दिला आहे की आमची वृत्ती कालेबासारखी असावी, आमची वृत्ती दानियेलासारखी असावी, शद्रक मेशक अबेदनगोसारखी असावी, आमची वृत्ती अब्राहामासारखी असावी, आमची वृत्ती येशूसारखी असावी. कालेब घाबरला नाही, 10 हेर घाबरले, कालेब घाबरला नाही. आणि तो म्हणतो आम्ही करू शकतो, आम्ही मिळविणार. सकारात्मक विचार त्याच्या वृत्तीमध्ये, कारण त्याला तू कळलेला होता, तू समजला होता, त्याने तुला ओळखलं होतं. शद्रक मेशक अबेदनगो घाबरले नाही, कारण त्यांना माहिती होतं त्यांचा सोडविणारा तो जिवंत आहे. दानियेल घाबरला नाही त्या सिंहामध्ये, भोकेल्या सिंहामध्ये, कारण त्याला ठाऊक होतं त्याची सिंहाचे जबडे बंद करणारा देव आहे. या सर्वांच्या वृत्ती निराळ्या होत्या आणि म्हणून प्रभू आमच्याकडून अपेक्षा आज करत आहे, आमच्या वृत्तीमध्ये बदल. आज आम्ही इथून जात असताना 8 महिने आम्ही इथे आलेलो प्रभू, आमच्यामध्ये आलेले थंडपणा, आमच्यामध्ये आलेला निष्काळजीपणा, आमच्यामध्ये आलेल्या सगळ्या चुकीच्या गोष्टी प्रभू त्या आम्हाला सोडण्याचा सकारात्मक गोष्टी आज आम्ही इथे घेऊन जाऊ. कालेबला आम्ही इथून घेऊन जाणार आहोत. त्याची वृत्ती निराळी होती म्हणून त्याने वचन दत्त स्वतः अनुभवला, स्वतः पाहिला,
स्वतः उपभोगला, हा फरक आज आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये करण्यास प्रभू आम्हाला स्वतःला तुझ्या विसाव्यामध्ये जायचं असेल, त्या गोष्टी अनुभवण्यास प्रभू ह्याच ठिकाणी आमचं सहाय्य कर. आजचं वचन आमच्यासाठी आशीर्वाद केलं म्हणून तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद. प्रभू येशू नावाने प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. या आपण आपल्या जागेवर उभं राहूया. प्रभूने शिकवले प्रार्थना म्हणून आणि मग आशीर्वाद देऊन या आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकरी आणि जसे आम्हाला समजून तसेच तू आमची अपराध सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य ही सर्व काळ तुझीच आहे. आणि आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथे उपस्थित आम्हा सर्वांबरोबर, ख्रिस्ताची मंडळी, देवाचं निवडलेले इस्रायल राष्ट्र यांबरोबर आता आणि सदा सर्व काळापर्यंत असो. आमेन.